आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब करा. आणि ज्या अडचणी होते त्या दूर करत होतो. इथे मी रेल्वे लोकल लाईनच्या त्याही मी फेऱ्या वाढवल्या, परंतु गेल्या 5 वर्षांमध्ये एकही फेरी वाढली नाही असं मला तरी वाटतं. सर, गेल्या 5 वर्षांमध्ये बदलापूर काँग्रेसचा एकही कार्यक्रम नव्हता, एकही आंदोलन नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कार्यकर्ता सापडेल मग बूथ लावण्यासाठी? तुम्ही कसं बोलतात? मी स्वतः आलो आंदोलन करण्यासाठी. 3.5 मध्ये 5 वर्षांमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवक बळ नाही तर तुम्ही इथं कसं सर्व्हाइव्ह कराल? बदलापूर सध्या 3 लाख मतदार असलेल्या 2 लाख मतदार असलेल्या संघात तुम्ही कसं इथं सर्व्हाइव्ह कराल जिथं भाजपाची ताकद असते आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचं काहीच बळ नाहीये? तुम्ही नगरसेवकांचं सांगितलं, मी याच्या अगोदरही बोललो, या तिन्ही इलेक्शन वेगळे असतात. म्हणजे लोकल बॉडी म्हणजे नगरसेवक, विधानसभा आणि लोकसभा. विधानसभेमध्ये जास्तीत जास्त मजल जी असते ती कॅन्डिडेटवर असतो. म्हणजे 80% हा कॅन्डिडेट किती मजबूत आहे त्याच्यावर निर्भर असतो आणि 20% पक्षाचं बळ असतो. तेच विधानसभेमध्ये 50% कॅन्डिडेट असतो, 50% पक्ष असतो आणि लोकसभेमध्ये 80% हे पक्ष असतो आणि 20% कॅन्डिडेटवर असतो. तर मला पूर्ण खात्री आहे की इथे भिवंडी लोकसभेमध्ये मी निवडून येणार. कारण 2009ला त्यावेळेलाही आमचे कुठे नगरसेवक नव्हते, आमचे कुठे आमदार नव्हते, जिल्हा परिषद सदस्य एकही नव्हता, तरी त्यावेळेलाही मी निवडून आलो. आणि आता विजयाचं गणित काय? तेव्हा मोदी लाट होती 2014ला, आता मोदी लाट ओसरली आहे. काय गणित आहे तुमची विजयाची? ज्याप्रमाणे 2009ला जी विजयाची खात्री होती तीच त्याच्यापेक्षा डबल पटीने आता माझी 2019ला खात्री वाढलेली आहे. कारण ज्या संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मी फिरत असतोय, तर 2009चं म्हणा 2014चं जे पण रिस्पॉन्स आहे त्याच्या कैक पटीने आता 2019ला मला बघायला मिळतोय. कारण माझं खासदारकी पद गेल्यानंतरही मी पूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये मी नेहमी भेटीगाठी घेत होतो आणि त्याचाच मला आता या 2019च्या मतदारसंघामध्ये माझा फायदा होणार. मुरबाड परिसरामध्ये भाजप आणि म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती आहे, तर ते राष्ट्रवादीचे लोक तुमचे काम करतील का? कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांनी युती केलेली आहे. आता मी कोणाच्या घरात बसलोय? नाही, तुम्ही कोणाच्या घरात बसले असला तरी पण तिथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती होती, त्यांचे उमेदवार निवडून आलेले, हे उघड आहे ना. हे बघा, मी सांगतो माझं जे विचार आहे त्याप्रमाणे कोणी कोणाचा दुश्मन नसतो राजकारणामध्ये आणि कोणी कोणाचा दोस्त नसतो. ज्याप्रमाणे राजकीय घडामोडी होत असतात त्याप्रमाणे दोस्त बनतात, त्याचप्रमाणे दुश्मन बनतात. म्हणून जरी तिथे त्यावेळेची परिस्थिती असेल ती वेगळी होती आणि आत्ताची लोकसभेची परिस्थिती वेगळी असते. तुमचे काय मुद्दे असतील प्रचारात घेऊन, काय मुद्दे घेऊन तुम्ही जाणार आहात? मी बदलापूरच्या बाबतीत म्हटलं तर 2009 ते 2014 ज्या वेळेला मी ह्या भिवंडी लोकसभेचं नेतृत्व करत होतो त्यावेळेला तुम्हीही पाहिलं असेल की इथे विकास कामं कोणत्या प्रकारे चालू होती, सुरू होती. आणि आज 2014 ते 2019 मध्ये सर, भिवंडी मतदारसंघामध्ये बदलापूर आणि तुमच्या भिवंडीमध्ये दोन्ही ठिकाणी आपण पाहिलं तर वेगवेगळे गट आहेत. कशा प्रकारे शमवणार आहात हा सगळा राग? हा पहिल्यांदा नाही मी निवडणूक लढत. 2009ची लढलो होतो, त्यावेळेला हीच परिस्थिती होती आणि याच्या पुढेही अशीच राहते. प्रत्येक पक्षामध्ये गट तट असतातच, परंतु शेवटी ज्या वेळेला निवडणूक येते आणि शेवटच्या क्षणी सर्व एकत्र एक मनाने काम करत असतात आणि आता ह्या वेळेलाही तसंच घडणार आहे. आमच्या भिवंडीमध्ये पण तसं घडलेलं आहे आणि इथे बदलापूरमध्ये पण तेच घडणार. पण अजून देखील भिवंडीच्या नगरसेवकांनी तुम्हाला पाठिंबा जाहीर केलेला नाहीये, राजीनाम्याच्या तयारीत आहेत? नाही, राजीनामा वगैरे कोणीही देणार नाही. त्यांचं वेगळं काय कारण होतं आणि ते नेहमी मला सांगत होते, प्रत्येकाला सांगत होते की ज्याला उमेदवारी घोषित होणार काँग्रेस पक्षातर्फे त्याचंच आम्ही सर्व काम करणार, कारण आम्ही काँग्रेसीच आहोत. आणि त्याचप्रमाणे ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये 47च्या 47 नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचेच काम करणार. बाळामामा म्हात्रे हे तुम्हाला मदत करणार आहेत अशी माहिती मिळते, काय सांगाल? ह्या गोष्टींवर मी नाही विश्वास ठेवत. माझं असं कोणतंही त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही.
पूर्वी झालं नव्हतं आणि आताही झालेलं नाही. जर त्यांनी मदत केली तर घ्याल का मदत ती? ते आम्ही वेळेवरती ठरवू. विश्वनाथ पाटलांची नाराजगी कशी काय दूर करणार आहात? विश्वनाथ पाटलांची नाराजगी तशी व्हायला पाहायला नाही येते, कारण 2014ला ज्या वेळेला मी विद्यमान खासदार असतानाही माझं तिकीट कट केलं तरी मी कोणत्याही प्रकारे नाराजगी व्यक्त केली नाही. मी एक काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहिलो आणि आता मला 2019ला उमेदवारी दिली तर माझ्या मते त्यांनी ही नाराजगी घ्यायला नाही पाहिजे, तर माझ्या बरोबर त्यांनी राहून काम करायला पाहिजे आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून कसं येईल याच्यासाठी प्रयत्न. तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहात का किंवा काय मनधरणी करणार आहात का त्यांची? मी त्यांची मन धरणी करणार. मी त्यांच्याशी बोललोय टिळक भवनामध्ये का मला तुमच्याशी भेटायचं आहे. ते बोलले ठीक आहे, मी तुम्हाला वेळ देतो. जशी वेळ मिळाली त्यांची मला मिळाली, बोलवलं तर मी त्यांची जाऊन भेट घेणार. 2014चं जर मी त्यांचं काम नाही केलं तर मग 3,09,000 मतदान 3,01,000 मतदान यांना पूर्ण मिळालं. कारण 2009 ते 2014 पर्यंत जे पण काय मी काम केलं होतं त्याचीच पोचपावती म्हणून 2014ला 3,01,000 मतदान मिळालं होतं. कारण त्यांचा पण मागचा विचार केला. 2009ला जेव्हा माझ्या विरुद्ध ते लढले होते तर त्यांना फक्त 77,000 मतदान झालं होतं. आणि तुम्हाला सांगू इच्छितो का भिवंडी पूरब पश्चिम इथे त्यांना अपक्ष उमेदवार जेव्हा होते कुणबी सेनेतर्फे तर 2 मतदार संघ मिळून त्यांना फक्त 1,500 मतदान मिळालं होतं. त्या 1,500 मतदान मिळाले 2009ला, तेच 2014ला राष्ट्रवादीचा आमदार आहे. तर ह्या बळावरती आम्ही नक्कीच ही निवडणूक जिंकू. सर, काही नॅशनल सर्व्हेने तुमचं कार्ड जड दाखवले तिकडं आणि विद्यमान खासदारांचा हे रोष मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तुम्ही याचा त्याच मतदारसंघात कोणत्या मुद्द्यांवर फायदा घेणार आहात? मुद्द्यांवरती म्हटलं तर मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे की माझी कार्यपद्धती ज्या वेळेला मी 5 वर्ष खासदार होतो त्यावेळेला जे मी काही काम करायचो ती माझी कार्यपद्धती आणि आत्ताचे विद्यमान खासदार यांची कार्यपद्धती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. माझ्या ऑफिसमध्ये सामान्य माणूस, सामान्य व्यक्ती डायरेक्ट माझ्या टेबलवरती जवळ यायचा आणि आपली समस्या सांगत असायचा. ती परिस्थिती ह्या खासदारांकडे नव्हती अशी जनता सांगते. तर ह्या सर्व त्रुटी या खासदारांच्या असल्यामुळे मला शाश्वती आहे की मला या भिवंडी लोकसभेची मतदार भरघोस मताने निवडून देतील याची मला पूर्ण शाश्वती आहे. सर, शिवसेनेच्या बाळामामा म्हात्रे अजूनही एबी फॉर्म पर्यंत तिकिटाची वाट पाहत आहे असं मला वाटतोय का एबी फॉर्म झाल्यानंतर मग निवडणुकीची निवडून त्याच्यामध्ये तो, कारण नावही तसंच आहे सुरेश गोपीनाथ म्हात्रे, तर त्याला वाटत असेल की सुरेश टावरे त्याचं पुढचं चुकलं असेल म्हणून ती त्याची वाट बघत असेल. तसं काही होणार नाही. बहुजन समाज पार्टीचा तुमच्या इथं उमेदवार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा उमेदवार आहे. हे त्याच्यात किती फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? काय त्याचं काय? असं मला तरी वाटतं का फरक वाटणार नाही, कारण प्रत्येक जे समविचारी पक्ष आहेत यांची एकच इच्छा आहे की ती म्हणजे भाजपाला इथनं हरवायचंय, मोदीला हरवायचंय. त्याच्यामुळे हे मतदार इतर कोणत्या पक्षाला देणार नाही. जो भाजपच्या उमेदवाराला हरवू शकतो त्यालाच हे मतदान करणार असं मला शाश्वती वाटते. सर, जे जातीचं राजकारण आहे ते कशा प्रकारे इथे निर्णायक ठरणार आहे? जातीचं राजकारण प्रत्येक इलेक्शनला होत असतं, परंतु ह्या मतदारसंघामध्ये कधीही जातीचं राजकारण झालेलं नाही. कारण मी 2009ला जेव्हा निवडून आलो होतो मला सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केलं होतं, तेव्हाच मी ही निवडणूक जिंकून. सर, मग जर 2009ला तुम्ही निवडून आला होता तर 2014ला तुम्हाला का तिकीट मिळालं नाही? ती पक्षाची रणनीती असते, कोणाला कुठनं द्यायचं कसं काय ते पक्ष ठरवत असतो. कुठेतरी विकास कामं केली नव्हती तुम्ही, तुमचा पक्षाकडे पॉझिटिव्ह रिपोर्ट नव्हता म्हणून तुम्हाला उमेदवारी मिळाली नव्हती त्यावेळेस? मग त्या ज्याला दिले होते त्यांनी कोणती विकास कामं केली होती असं नाही. तर तिथे काही गणित लावत असतात पक्ष, हा प्रत्येक पक्ष लावत असतो.
आणि त्यांनी काय वेगळं पाहिलं असेल म्हणून तिथे मला त्यावेळेला उमेदवारी नाकारली होती. केंद्रीय नेतृत्वाची कधी सभा तुमच्याकडे होणार आहे भिवंडी लोकसभा? मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलंय. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आतापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलंय हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली. त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं, वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही. आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.